पाव काल तो तिकडच्या मक्क्या त्या पट्टीतला व्हिडिओ दाखवला तुम्हाला. आज ह्या पट्टीतला व्हिडिओ काय करीन शेतकरी. मला तर असं वाटतं बा एवढं जे नुकसान आहे बरं का. हे काही रानटी डुकरांचं नाही आहे, हे पूर्ण आहे ना हे गावठी डुकरं आहे. कारण की आमचं शेत आहे जवळ. हे पाहून घ्या दावर बघितले हे पहा काय काय राहिलं. मक्का 50% तर मक्का चालला गेला झाला. काय करून किती शेतकरी आता हे गाव इकडे पा गावकरी मग काय गावकरी हे बा गाव आहे पुरं. हे बा काय राहिलं इथे हे कवड्याला कॅन्सर बंद करून टाकले. हे बा काही कॅन्सर हे बा हे काय काय राहिलं त्या मक्क्याला पुरा खाल्ला यांना. हे बा इकडे पा पाव पाव काय तरी शेतकरी पाहू पुरा सत्यानाश झाला. मी काय म्हणतो बरं का, हे मला काही रानटी डुकरांचा काही एवढा प्रादुर्भाव वाटत नाही. पण आमच्या गावामध्ये आहे ना भरपूर डुकरं आहे. आणि माझं शेत आहे ना मी निम्मी बटाईची शेती करतो. हो लोकांची शेती करतो. हे 50%च्या वर नुकसान झालं आहे. आता काय करू शकतो बरं माणूस. आता मला एकच सांगायचं आहे बरं का, की एक गावठी डुकरं जे गावामध्ये फिरत आहे 200 डुकरं आहे का 250 डुकरं आहे काय माहिती. आणि असा जंगली डुकरांना एवढं केलं नसतं. हे जंगली डुकरं असून किती असणार आहे. हां हे पूर्ण गावठी डुकरांचा सत्यानाश करला हा. पूर्ण म्हणजे माझा मक्काच येणार नाही. म्हणून या गावठी डुकरांचा काहीतरी बंदोबस्त करा बाबा. हो आणि ते एकही ठेवू नका बरं का. एक मुद्दा सांगतो तुम्हाला, एक मुद्दा सांगतो, त्या मुद्द्यावर लक्ष द्या. कारण की पहिले गावठी डुकरं होतेच गावामध्ये, कारण की ते विष्ठा साफ करत होते. पण आता प्रत्येकाच्या घरामध्ये संडास आहे, संडास बाथरूम बांधलं आहे शासनाने. प्रत्येकाच्या घरी संडास बांधून दिले. मग डुकरांचा फायदा काय गावाला. त्याच्यापेक्षा प्रत्येक गावामध्ये एकही डुक्कर नको पाहिजे. कारण की शेतकऱ्याचं फार नुकसान होतं या गावठी डुकरांपासून. आपण रानटी डुकरं म्हणतो, पण रानटी डुकर एवढा हा पुरा 8 एकरचा पुरा मक्का, 8 एकर मक्का आहे हा पूर्ण 8 एकरमध्ये फिरतो आम्ही दोन्ही बाप बेटे. पूर्ण मक्का तबाह झाला आहे. आणि आता आम्ही माझ्या डोळ्याच्या सामने मी गावठी डुकरं हाकलले. म्हणून तुम्हाला सांगतो मी आता हे आम्ही पाचोरा तालुक्यातले आंबेवडगाव गाव आहे. तर मला या शासनाला काहीतरी सांगायचं आहे. कृषी अधिकाऱ्यांनी यावा, माझी शेती पावा, काहीतरी पंचनामा करून याची काहीतरी दखल घ्या. नाही तर आता हा 50% गेला आणि अजून 25% गेल्यानंतर तर मला आता आत्महत्याच करावं लागणार आहे. मग एवढं जे आपण उधार समजून घ्या, बियाणं घेतो, मटेरियल घेतो, फवारणी करतो, त्याला टोपतो, त्याला फवारतो, त्याला मोठं करतो, आणि तोंडी घास आल्यानंतर जर हे असे गावठी डुकरं एवढा सत्यानाश करतील. बरं शेतात तर शेतात गावातसुद्धा शेंगासुद्धा वाळू घालतात. आणि ते डुकरं बायांच्या शेंगा काही पापडं करू देतात. आणि काही आता शेंग टरफणी गावात ते जे शेंगाचे ते ज्याच्यावर आथेळा असतो तो पालतो सुद्धा ते डुकरं घेऊन पळतात. ह्या 2 दरवाजे कधी घरात असतात, या घरातून घुसतात त्या घरात निघतात. असं प्रत्येक वेळी त्या निवेदन दिलं आहे, ग्रामपंचायतला निवेदन दिलं आहे, तालुक्यावर निवेदन दिलं आहे, पोलीस स्टेशनला सुद्धा निवेदन दिलं आहे 27 न्यूजवर. पण कोणीच दखल घ्यायला तयार नाही. अशी जर दखल घेतली नाही तर मला तर वाटतं की मला आत्महत्या करायची पर्याय नाही. पहा बा याची काहीतरी दखल घ्या. रामकृष्ण हरी.